ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, सततचा पाऊस आणि त्या पावसामुळे जे आहे तर आले पिकामध्ये होणारे बदल याबद्दल आज आपण थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज आपल्याला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपला हा स्वतःचा आल्याचा प्लॉट आहे आणि यामध्ये तुम्ही बघत असाल की आल्यामध्ये थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी पिवळसरपणा हा प्लॉटमध्ये दिसून येत आहे. म्हणजे वरतून ते शेंडे काढलेले आहे पिकाने ते टोटल पिवळे काढलेले आहे. त्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, की पाऊस असा प्रमाणात जास्त क्वांटिटीमध्ये पाऊस पडत आहे. पाऊस पडत असताना असा पडतोय की सरळ सरळ बेडमधून जे आहे तर पाणी हे वाहत आहे. तर त्याच्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, की आले पिकाच्या बेडमधून सातत्याने पाणी वाहिल्यामुळे एक 15 दिवसापासून ही सायकल चालू आहे. त्याबरोबर न्यूट्रिशन आहे तर ते न्यूट्रिशन लीच आउट होत आहे. लीच आउट झाल्यामुळे एक त्याच्यामध्ये असा फरक येतो, की जेव्हा जेव्हा समजा याच्यातून पाणी वाहते, ते पाणी वाहिल्यामुळे शेतकरी मित्रांनो, की पिकामध्ये जे असतं तर जे एक तर न्यूट्रिशन आपलं जे आहे अन्नद्रव्य एक तर खालच्या तळाला जाऊन बसतं किंवा मग पाण्यासोबत त्याचा समजा लीच आउट होऊन जातं, पाण्यासोबत ते वाहून जातं आणि मग ते न्यूट्रिशन आल्या पिकाला न मिळाल्यामुळे हा पिवळटपणा हा जास्त वाढतो. ही एक पहिली गोष्ट. आणि आणखीन याचं एक दुसरं जर कारण म्हणलं, की बऱ्याच वेळेस काय होतं, की आल्या पिकामध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव जेव्हा वाढतो आणि न्यूट्रिशन जे खालून जर अपटेक होत नसेल, तर त्यावेळेसही पिवळटपणा आणि करपा हा मुख्यत्वे वाढत असतो. आता शेतकरी मित्रांनो, हा आपला स्वतःचा प्लॉट आहे. मी याला बरेचसे समजा निमॅटोडसाठी प्रिव्हेंटिव्ह बऱ्यापैकी खर्च केलेला आहे आणि अजूनही चालूच आहे. आणि विषय असा आहे, की चुनखडीचं शेत आहे, तर याला कंटिन्यू फेरसची डिफिशियन्सी कमी असते. महिन्याला आपण याला 500 ग्राम फेरस देऊन सुद्धा हा पिवळटपणा म्हणजे थोडाफार प्रमाणात हा कमी जास्त होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आता इथून पुढे जे आहे तर आल्या पिकामध्ये हे सिम्प्टम्स प्रत्येक म्हणजे एखादा शेकड्यातून एखादा प्लॉट जर सोडला तर अ, अ, सर्वच प्लॉट हे पिवळे थोडेफार प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात पिवळे हे पडलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी काय असतं, की आपण बराचसा खर्च करतो. तर खर्च करत असताना एक अशी काळजी घ्यावी, की आपल्या पिकाला न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत आहे का? अपटेक होत आहे का? याची एक काळजी घ्या. जर अपटेक होत असेल तर मग न्यूट्रिशनची पूर्तता आपल्याला करावी करावी लागेल. त्याने मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट आहे, की जे आपण सोडल्याच्या नंतर त्याची पूर्तताही भरून निघत असते. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत, की आले पिकामध्ये जे आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या वरतून जो पाणी पडतोय, तो पाणी पडल्यामुळे आणि विहिरीचे पाणी जे आहे तर आले पिकामधून फुटलेले आहे. तर फुटल्यामुळे बरेच शेतकरी विचारतात, की बा याला जे वापसा कंडिशनमध्ये येईल असं काही आहे का? तर शेतकरी मित्रांनो, काय होतं तर जास्त पाऊस पडल्यामुळे आता सध्या मराठवाड्यामध्ये काही काही भागात इतका पाऊस झाला, सिल्लोडसारख्या भागात अतिवृष्टीसारखं प्रमाण झालं पाण्याचं आणि तिथं जे आहे तर आल्याच्या बेडमधून प्रत्येक बेडमधून एक सिंगल फेजच्या मोटरसारखं पाणी हे त्या प्रत्येक बेडमधून वाहत आहे. म्हणजे इतकं प्रमाणामध्ये पाणी झालेलं आहे. आणि त्यांनी काय होतं आहे, की त्यांनी शेतकरी मित्रांनो त्यांनी असं होतं आहे, की ते प्लॉट अजून बसलेले नाही, डॅमेज झालेले नाही. कारण की ते प्लॉट अजून चांगले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये ट्रेलर मारलेले आहे, ट्रेलर मारले असल्यामुळे बेडची हाईट ही वरती झाली आणि ती नाली खाली झाल्यामुळे तर त्यांना काही असा फारसा फरक हा पडत नाही आहे म्हणजे त्या पाण्याचा. पण बऱ्याच शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, तसं जर पाणी जर फुटलेलं असेल, तर आपण त्याची अशी काळजी घ्यावी, की त्याच्यामध्ये काही तुम्ही औषधं सोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण काय होतं, की बेड हे वरच्या भागाला ड्राय असतात आणि खालून ते पाणी फुटत आहे. तर त्यामुळे काय होतं, की आपण सातत्यानं जर त्याला काही सोडण्याचा प्रयत्न केला पाण्याचा, तर त्याला वरतून जर आपण त्याचा जर ड्राय झालेला भाग जर आपण त्याच्यात पाण्यानं भिजवत राहिलो, तर बेड तर आपल्याला त्याची कंदकुजीचा प्रादुर्भाव हा आपल्या आले पिकामध्ये येऊ शकतो. तर त्याची आपण एक काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर सोडायचंच झालं आपल्याला थोडं जर काही शेतकऱ्यांचे जर बेड ड्राय होत नसेल, तर ते शेतकऱ्यांनी जर सल्फर असेल, तर एकरी 5 किलो सल्फर जर दिलं, तर ते बेड हे ड्राय व्हायला मदत होते. कारण की थोडंसं वापसा कंडिशनवरती यायला हे मदत होईल आणि आले पिकामध्ये सल्फरचं कार्य असं असतं, की ते फंगीसाईडचं सुद्धा काम करतं आणि की इन्सेक्टिसाईडचं सुद्धा काम करतं. तर त्यामुळे काय होऊ शकतं, की एखाद्या वेळेस जे सडचं वगैरे प्रमाण वाढणार असेल, तर ते सुद्धा जागेवर स्टॉप होऊ शकतं. पिवळटपणा हा आल्याचा काहीसा प्रमाणामध्ये दूर होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे बेड आहे, तर बेड हे कोरडे व्हायला मदत होतं. शेतकरी मित्रांनो, हे एक विषय आहे आणि त्यानंतर बरेचसे शेतकरी असे आहे, की सध्या त्यांना आले पीक पीक काढायचं आहे, तर 50% पेक्षा 40 ते 45% जर खराब झालेले आलेचे प्लॉट्स आहेत, तर ते शेतकरी समजा सध्या काढण्याच्या मार्गावर आहे. तर त्यांना एक सांगू इच्छितो, ऑक्टोबर आता हा चालू आहे, तर नोव्हेंबरच्या 15 नोव्हेंबरनंतर जर आपण काढलं कधी प्लॉट, तर ते राहिलेले जे आले आहे, तर त्याचं वजनामध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक फायदा होऊ शकतो, एक नंबर.
आणि दुसरी गोष्ट जर म्हणलं तर थोडं भावामध्ये बी थोडीफार वाढ होऊ शकते. कारण की जे मोठमोठाले व्यापारी असतात ते दिवाळीनंतर त्यांचे काटे चालू होतात आणि दिवाळीनंतर काटे चालू झाल्यामुळे तर त्यांचे जे भाव असतात ते इतर लोकल व्यापाऱ्यापेक्षा रेट ते थोडे वाढून 1000-1500 रुपयांना रेट त्यांचे वाढून असतात. तर शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही जर थोडंसं पेशन्स ठेवलं तर मला असं वाटतं 15 नोव्हेंबरनंतर तुम्ही काढलं कधी तर तुमचा भावामध्ये सुद्धा थोडासा म्हणजे फरक पडू शकतो आणि त्याने काय होईल की तुम्हाला एक बऱ्यापैकी पैसे तुमचे वसूल होतील. आणि बरेच शेतकरी म्हणतात की बा आले पिकामध्ये आंतरपीक म्हणून काय करावं? तर आंतरपीक करत असताना जर आपल्या आल्याचे पीक जर अशी गल्ली फिट झालेली असेल तर तुमचं आंतरपीक हे अजिबात येणार नाही. आणि जर तुमचं जर समजा एक मोकळी पट्टी असेल तर तुम्ही मक्का हे करू शकतात. आणि ज्या शेतकऱ्याला मी एक चांगला ऑप्शन सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्याला आले काढून जर त्याच्यावरती दुसरं पीक करायचं असेल तर त्यांनी कलिंगड हे पीक करू शकतात. कलिंगडामध्ये असं आहे शेतकरी मित्रांनो, एकरी 200, 250, 300 क्विंटलपर्यंत कलिंगड निघतं. 15 ते 20 रुपयाने सुद्धा गेलं जागेवरती. तर बराचसा 4 ते 3.5 ते 4 ते लाख रुपयापर्यंत हा त्याच्यामध्ये उत्पन्न निघू शकतं. कारण की आल्या पिकामध्ये आपण जे आहे तर बराचसा खर्च केलेला असतो. म्हणजे त्याला कत्तही अजिबात खर्च करायचा काम पडत नाही. वरतून फक्त फवारण्या वगैरे बेसल डोसचीही गरज पडत नाही. कारण की असलेलं जे न्यूट्रिशन खाली आल्या पिकामध्ये जे आपण शेणखत वगैरे वापरतो. शेणखताबरोबर तुम्ही त्याचबरोबर जे रासायनिक खताचे जे 2 ते 4 डोस झालेले प्रत्येक शेतकऱ्याचे, तर ते डोस ते तसंच ते न्यूट्रिशन असतं. आणि जर तुम्ही त्यात कलिंगड घेतलं, कलिंगडाला ते एकदम सपोर्टिव्ह असं शेत बनतं, माती बनते आणि त्यामध्ये कमी टायमामध्ये जास्त ग्रोथ होऊन आणि जबरदस्त असं उत्पन्न आपल्याला कलिंगडाचं हे मिळू शकतं. तर एक शेतकरी त्याचीही निवड करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये जे काय आहे, की वातावरणाचं ह्यावर्षी जे वातावरण आहे, ते वातावरण यावर्षी आले पिकाला सपोर्टिव्ह नव्हतं मी असं म्हणेल. 7 जूनपासून जे आहे तर पाऊस चालू आहे. तर आजची जी तारीख आहे 22-23 ऑक्टोबर. तर म्हणजे 5 महिन्यापासून सातत्य पावसाचं आहे. कंदवर्गीय पीक असल्यामुळे काय होतं, की अति जास्त पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे तर ज्या क्षेत्रामध्ये पाणी तुंबतं ते तुमचं तिथं डॅमेज होण्याचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढत असतं शेतकरी मित्रांनो. आता एक लक्षात घ्या, की ह्या टायमिंगमध्ये बऱ्याचशा जे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये मुळीचं जे आहे तर ते मुळी फार कमी प्रमाणात आहे. म्हणजे माझ्याही वैयक्तिक प्लॉटमध्ये सांगतो, की मुळीचं प्रमाण हे बऱ्यापैकी थांबलेलं आहे. म्हणजे मुळीची वाढ ग्रोथ ही थांबलेली. पांढरं मुळं जे पाहिजे तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये पांढरं मुळं हे आल्या पिकामध्ये दिसून येत नाही. तर त्याच पार्श्वभूमीवर मी असं एक सांगू इच्छितो, की आपल्याला पांढऱ्या मुळीच्या नियोजनासाठी आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे. पांढऱ्या मुळीची वाढीसाठी बाजारपेठेमध्ये असंख्य असे प्रोडक्ट आहे, पण ज्याचा आपल्याला रिझल्ट येईल अशाच प्रोडक्टचा तुम्ही वापर करा. पोटॅशियम ह्युमेटचे पाहिजे तसे या स्टेजला रिझल्ट हे येत नाही आहे. तर त्याच अनुषंगाने एक चांगले प्रोडक्ट आहे. एक रेडी फार्म नावानं येतं. तर व्हॅलोग्रोचं त्याचे बऱ्यापैकी रिझल्ट आहे आणि त्याचे रिझल्ट असे आहे, की पांढऱ्या मुळीची वाढ आणि ग्रोथ ही त्याच्यामुळे ही चांगली होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर ज्या प्लॉटला थोडासा निमेटोड असेल तर असं समजू नका की निमेटोड ला इलाज नाही आहे किंवा निमेटोड हा रिकवर होत नाही आहे किंवा निमेटोडमुळं आपटेकच होत नाही आहे. तर थोड्याफार प्रमाणामध्ये काय असतं, की 100% जर मुळं आहे तर मुळाला कमीत कमी 80% जरी निमेटोडची लागण झाली तर 20% असे मुळं असतात, की ते न्यूट्रिशन आपटेक करत असतात. तर ते 20% मुळं जरी आपले व्यवस्थित राहिले तर आणि त्यांनी न्यूट्रिशन आपटेक करत राहिलं तरी आपल्या पिकामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपला तोटा होत नाही. कंदाची वाढ वगैरे चालू असते. तर त्यासाठी मी एक सांगू इच्छितो, की आपण कार्बोफ्युरॉन जर वापर केला तर चांगल्या कंपनीची 5 किलो कार्बोफ्युरॉन एकरी भिजू घालून एक दिवस थोडं आपण अंघोळीला जसं कोमट पाणी घेतो, तशा कोमट पाण्यामध्ये भिजू घालून जर आपण ती फ्युरी वापरली तर आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येतो. आणि 5 किलो कधी सोडलं एकदम स्वस्त आणि चीप रेटमध्ये आहे. तर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आले पिकाचा निमॅटोडचा जो आहे तर प्लॉटमध्ये रिझल्ट हा दिसून येतो आपल्याला. तर असंच शेतकरी मित्रांनो, आणि त्याचबरोबर आपण तुम्ही कार्बोसल्फान वगैरे जर वापरलं तेही ते बऱ्यापैकी त्याला काम करतं. आणि निमॅटोडचे प्लॉट शक्यतो द्यायला गडबड करू नका. प्लॉट थोडे थांबवून ठेवा. कारण की असं नका समजू की निमॅटोड आला म्हणजे खाली कंद बनत. कंदाची प्रोसेस ही चालू राहते, पण थोडी कमी जास्त प्रमाणामध्ये होत राहत असते. तर कंदवर्गीय पीक असल्यामुळे मुळांच्यावरती जास्त मुळाचा बेस जास्त आले पिकामध्ये असल्यामुळे काय असतं, की आले पिकाला निमॅटोड येणं हे साहजिकच आहे. प्रत्येक पिकाला निमॅटोड हा येत असतो, पण काही पिकाला कमी प्रमाणात, काही पिकाला जास्त प्रमाणात. पण आले पिकाचं सगळ्यात जास्त जे बेस आहे, मुख्य आहे, तो कंद आहे आणि कंदाला रिलेट जे मुळं आहे, तर मुळं हे बेस आहे. तर मुळं मी पहिल्यापासून सांगत होतो, जो शेतकरी मुळावरती ध्यान देईल तर त्याचा आले पीक हे चांगल्यातलं चांगलं उत्पन्न आणि चांगल्यातलं चांगलं माल त्याचा हा निघेल. तर याच अनुषंगाने मी माझ्या अनुभवास्पर सांगत होतो शेतकरी मित्रांनो. आणि आता ते खरं तेच झालं. मी एका व्हिडिओमध्ये बोललो सड पुरते पण निमॅटोड पुरत नाही. तर निमॅटोडमुळे उत्पादनामध्ये 30 ते 40% घट ही येऊ शकते. पण घाबरू नका. काम करत राहा. काम केल्याने आपला फायदा हा होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.